नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या। आपल्याला माहित आहे त्रिकोण कशाला म्हणतो आपण, की अशी आकृती की ज्यामध्ये तीन बाजू असतात। ही झाली आपली पहिली बाजू, ही झाली आपली दुसरी बाजू आणि ही झाली आपली तिसरी बाजू। आणि त्याच सोबत याच्यामध्ये तीन कोन असतात। हा पहिला कोन, हा दुसरा कोन, हा तिसरा कोन। मग आपल्याला त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या पाहायच्या आहेत। तर इयत्ता 10वी मध्ये आपल्याला तीन प्रकारच्या कसोट्या आहेत। पहिली कसोटी आहे बा 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 कसोटी, म्हणजे बाजू बाजू बाजू। दुसरी कसोटी आहे बा को बा कसोटी, म्हणजे बाजू कोन बाजू। आणि तिसरी कसोटी आहे को को कसोटी, म्हणजे कोन कोन कसोटी। यालाच आपण कोन को को सुद्धा म्हणू शकतो, म्हणजे कोन 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 कसोटी। अशा तीन कसोट्या आपल्याला इयत्ता 10वी मध्ये शिकायच्या आहेत। जर या कुठल्याही दोन त्रिकोणामध्ये या तीन बाबी जर सारख्या असतील, म्हणजे दोन त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्या असतील, किंवा दोन त्रिकोणाच्या दोन बाजू एक कोन सारखा असेल, किंवा दोन त्रिकोणाचे दोन कोन सारखे असतील, तर ते दोन त्रिकोण या कसोटीनुसार समरूप असतात। या कसोटीनुसार समरूप असतात आणि त्या त्रिकोणाला आपण लिहितो ते दोन त्रिकोण समरूप आहे। तर यातली आपण पहिली कसोटी पाहणार आहे। त्या पहिल्या कसोटीचं नाव आहे बा 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 कसोटी। इथे दोन त्रिकोण काढू आपण। पहिला त्रिकोण आहे पी क्यू आर आणि दुसरा त्रिकोण आहे ए बी सी। त्रिकोण पी क्यू आर मध्ये बाजू पी क्यू 3 सेंटीमीटर आहे, बाजू क्यू आर 8 सेंटीमीटर आहे आणि बाजू पी आर 9 सेंटीमीटर आहे। आणि त्रिकोण एबीसी मध्ये बाजू ए बी 4 सेंटीमीटर आहे, बाजू बीसी त्रिकोण एबीसी मध्ये बाजू ए बी 9 सेंटीमीटर, बाजू एसी 27 सेंटीमीटर, बाजू बीसी 24 सेंटीमीटर आहे। मग आता दोन्ही त्रिकोणामध्ये आपण पाहत आहोत समरूपता। जर त्रिकोण पी क्यू आर समरूप असेल त्रिकोण एबीसी सोबत, तर या दोन्ही त्रिकोणाच्या बाजूचे गुणोत्तर हे सारखे असेल। काय पाहिजे आपल्याला? गुणोत्तर सारखे। म्हणून आपण लिहितो त्रिकोण पी क्यू आर एकास एक संगती त्रिकोण ए बी सी। मग यामध्ये आपण या दोन्ही त्रिकोणाच्या बाजूचे प्रमाण पाहू। म्हणजे पहिला बाजू कुठली आहे? पी क्यू। मग याची कुठली येणार? ए बी, म्हणजे पी क्यू भागीला ए बी। याचे गुणोत्तर पाहू। पी क्यू ची किंमत किती आहे? 3। ए बी ची किंमत किती आहे? 9। भाग जातो का? हो, म्हणजे 3 1 3, 3 3 9। मग पहिल्या याचं गुणोत्तर आलेलं आहे 1/3। आता दुसरी बाजू घेऊ। दुसरी बाजू कुठली घेणार आहे आपण? दुसरी बाजू घेणार आहे क्यू आर। कुठली? क्यू आर भागीला याचं प्रमाण काय आहे? बीसी। मग क्यू आर ची किंमत किती आहे रे? क्यू आर ची किंमत आहे 8 आणि बीसी ची किंमत किती आहे? 24। भाग जातो का? हो, 8 1 8, 8 3 24। म्हणजे दुसऱ्या बाजूचं सुद्धा गुणोत्तर आपलं किती आलेलं आहे? 1/3। आता तिसरी बाजू घेऊ। आता पहिले घेतला आपण पी क्यू, नंतर घेतलं तर क्यू आर। आता काय घ्यायचं आहे? पी आर आणि इकडे काय येईल? एसी, म्हणजे पी आर भागीला एसी। चला, पी आर ची किंमत किती आहे रे? पी आर ची किंमत आहे 9 आणि एसी ची किंमत किती आहे? 27। भाग जातो का? हो, 9 1 9, 9 3 27। म्हणजे वरील तिन्ही उदाहरणामध्ये आपल्या लक्षात येत असेल की या तिन्ही बाजूचं गुणोत्तर किती आलेलं आहे? 1/3 1/3। म्हणून आपण लिहू शकतो की त्रिकोण पी क्यू आर समरूप आहे त्रिकोण ए बी सी सोबत। कुठली कसोटी? बाजू बाजू बाजू, म्हणजे बा 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 कसोटी। ही झाली आपली पहिली कसोटी। आता आपण पाहणार आहोत दुसरी कसोटी। दुसरी कसोटी कुठली आहे? बा को बा कसोटी। समजा दोन त्रिकोण आहेत। पहिला त्रिकोण दिलेला आहे एक्स वाय झेड आणि दुसरा त्रिकोण आहे पी के बी। बरोबर आहे? पहिल्या त्रिकोणामध्ये एक्स झेड ची किंमत आहे 2
YZ ची किंमत आहे 4 आणि हा कोन आहे 70 अंशाचा. त्याचप्रमाणे त्रिकोण PKV मध्ये PK ची किंमत आहे 6, कोन K आहे 70 अंश आणि हे आहे 12. ठीक आहे. आता दोन त्रिकोण जर समरूप असतील तर ते कसे कुठल्या कसोटीने असतील ते पाहणार आहोत. सगळ्यात पहिले याचा त्रिकोण, कुठला त्रिकोण आहे XYZ एकाच एक संगती त्रिकोण PKV. मग आता याच्यानंतर आपल्याला काय पाहिजे, पहिले गुणोत्तर दिलेलं काय आहे ते पाहायचं. इथे बाजू दिलेली आहे, दोन बाजूची किंमत माहित आहे, एक कोणची किंमत माहित आहे. मग आता पहिली कुठली बाजू आहे, पहिली कुठली घेणार XY भागीला काय घेणार आपण PK, म्हणजे XY भागीला PK. टाका किंमत, XY ची किंमत किती आहे 2, PK ची किंमत किती आहे 6. भाग जातो का, हो, बेक बे बेत्रिक 6. गुणोत्तर किती आलं 1:3. दुसरी बाजू कुठली दिलेली आहे आपल्याला आता YZ, कुठली दिलेली आहे YZ, इकडे काय येईल KV, म्हणजे YZ भागीला KV. टाका किंमत किती आहे 4 YZ ची आणि KV ची 12. भाग जातो का, हो, 4 1 4 4 3 12. समीकरण नंबर 2. दोन्ही बाजूच्या किमती माहित होत्या म्हणून दोन्ही बाजू समान आले, त्याचं प्रमाण कसं आलेलं आहे एकरूप आलेलं आहे किंवा समान आलेलं आहे. आता कोन पहा, कोन Y किती अंशाचा आहे 70 आणि कोन K किती अंशाचा आहे 70, म्हणजे कोन XYZ एकरूप कोन कुठला आहे PKV किती अंश आहे 70 अंश. बरोबर आहे. समीकरण नंबर 3. मग वरील तिन्ही समीकरणानुसार आपल्याला दोन्ही कोन एकरूप आहेत. कुठली कसोटी आहे रे, पहिली बाजू कोन बाजू, म्हणून आपण लिहिणार आहोत त्रिकोण XYZ एकरूप आहे त्रिकोण PKV सोबत. कुठली कसोटी आहे, बाजू कोन बाजू कसोटी. म्हणजे ज्या कसोटीमध्ये दोन बाजू एक कोन एकरूप असेल त्या कसोटीला आपण म्हणतो बाजू कोन बाजू कसोटी. तिसरी कसोटी पाहणार आहे आपण, त्या कसोटीचं नाव आहे कोको कसोटी. कोको कसोटीमध्ये काय असते, कुठलेही दोन त्रिकोण असो, समजा त्रिकोण दिलेला आहे आपल्याला MNO आणि दुसरा त्रिकोण दिलेला आहे XYZ. दोन त्रिकोणामध्ये जर कुठलेही दोन कोन हे समान मापाचे असतील, समजा कोन M आहे 30 अंश, कोन N आहे 45 अंश, इथे कोन X आहे 30 अंश, कोन Y आहे 45 अंश. मग आकृतीवरून आपल्या लक्षात येईल की दोन्ही त्रिकोणामध्ये दोन कोन हे सारख्या मापाचे आहेत. कोन M सारखा आहे कोन X सोबत, कोन N सारखा आहे कोन Y सोबत, म्हणून आपण लिहिणार आहोत त्रिकोण MNO एकाच एक संगत त्रिकोण XYZ. याच्यामध्ये काय सारखं दिसत आहे, कोन M एकरूप आहे कोन कशासोबत X सोबत, आणि दुसरं काय दिसत आहे, कोन N एकरूप आहे कोन Y सोबत. म्हणून दोन्ही त्रिकोणामध्ये दोन कोन हा M X सोबत सारखा आहे, कोन N Y सोबत सारखा आहे, म्हणून त्रिकोण MNO एकरूप आहे त्रिकोण XYZ सोबत. कुठली कसोटी आहे, को कसोटी आहेत त्रिकोणाच्या तिन्ही कसोट्या. त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या. कुठली कुठली कसोटी आहे, पहिली कसोटी होती बा कसोटी, त्याच्यामध्ये दोन्ही त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्या असतील, सारख्या म्हणजे त्याचं प्रमाण सारखं असेल. हे झाले आपल्या त्रिकोणाच्या हे आहेत. आता आपण पाहिल्या त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या. कुठल्या कुठल्या कसोट्या पाहिल्या, पहिली कसोटी पाहिली होती बा कसोटी. जर दोन्ही त्रिकोणाच्या तिन्ही बाजूचे प्रमाण सारखं असेल तर ते दोन्ही त्रिकोण बा कसोटीने एकरूप होतात. दुसरी कसोटी पहिली आपण बा कसोटी. जर दोन्ही त्रिकोणाच्या दोन बाजू आणि एक कोन एकरूप असेल आणि बाजूचं प्रमाण सारखं असेल दोन्ही, तर ती दोन्ही त्रिकोण बा कसोटीने एकरूप होतात. आणि तिसरी पाहिली कोको कसोटी. जर दोन्ही त्रिकोणाचे दोन्ही कोन समान मापाचे असतील, कुठलेही दोन कोन समान मापाचे असतील, तर ते दोन्ही त्रिकोण कोको कसोटीने एकरूप